नमस्कार. भावार्थ संतवाणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. संतांची वाणी म्हणजे केवळ शब्द नव्हे तर सुखी जीवनाचा खरा मार्ग आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात मनाला शांती देणारा एक अभंग आणि त्याचा आपल्या आयुष्याशी असलेला संबंध आज आपण उलगडणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील विचारांचा आपल्या दैनंदिन जीवनात कसा उपयोग होतो हे आम्ही विशेष रीतीने स्पष्ट केले आहे. चला तर मग भक्तीच्या या प्रवासात सहभागी होऊया. आज आपण संत नरहरी सोनार यांच्या एका अत्यंत भावपूर्ण आणि हृदयस्पर्शी अभंगाचे श्रवण आणि चिंतन करणार आहोत. माणसाचे मन जेव्हा अहंकाराने भरलेले असते तेव्हा त्याला परमेश्वराची प्राप्ती होत नाही, पण जेव्हा तोच माणूस अत्यंत नम्र होऊन भगवंताला शरण जातो तेव्हा साक्षात पांडुरंग त्याला जवळ करतात. आजच्या या अभंगात संत नरहरी सोनार यांनी स्वतःला अत्यंत क्षुद्र मानून विठ्ठलापुढे संपूर्ण शरणागती पत्करली आहे आणि त्याच्याकडे दयेची याचना केली आहे. चला तर मग जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ विश्लेषण, सामाजिक संदेश व वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण. कृपा करी पंढरीनाथा, दीनानाथ तू समर्था. भावार्थ विश्लेषण. संत नरहरी सोनार अत्यंत नम्र भावनेने विठ्ठलाला आळवत आहेत आणि सांगत आहेत की हे पंढरीनाथा तू सर्वशक्तिमान आणि समर्थ आहेस. तू दीनांचा म्हणजेच गरिबांचा आणि दुबळ्यांचा कैवारी आहेस. त्यामुळे माझ्यासारख्या एका सामान्य आणि असहाय्य भक्तावर तुझी कृपादृष्टी कायम राहू दे, कारण तुझ्या कृपेशिवाय या जगात माझे दुसरे कोणीही तारणहार नाही. सामाजिक संदेश. आपल्याकडे असलेल्या सामर्थ्याचा आणि संपत्तीचा वापर नेहमी दुर्बल आणि गरजू लोकांना मदत करण्यासाठी करावा. वास्तविक जीवनातील उदाहरण. एखाद्या श्रीमंत किंवा सक्षम व्यक्तीने गरीब घरातील हुशार मुलांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेणे. दुसरा चरण. अपराध करी क्षमा, तुझा न कळे महिमा. भावार्थ विश्लेषण. या चरणात संत भगवंताकडे विनवणी करत आहेत की हे देवा, माझ्याकडून कळत नकळत अनेक चुका आणि अपराध झाले असतील, ते सर्व तू पोटात घाल आणि मला क्षमा कर. तुझी लीला आणि तुझा महिमा इतका अगाध आहे की तो माझ्यासारख्या सामान्य जीवाला कधीच पूर्णपणे समजू शकणार नाही. त्यामुळे माझ्या अज्ञानाला माफ करून मला तुझ्या पदरात घे. सामाजिक संदेश. माणसाकडून नेहमी चुका होतात, पण समोरच्याला मनापासून माफ करण्याची मोठी वृत्ती आपल्यात असली पाहिजे. वास्तविक जीवनातील उदाहरण. आपल्या मित्राकडून किंवा सहकार्याकडून एखादे नुकसान झाले तर त्याच्यावर न रागवता त्याला माफ करून मैत्रीचे नाते टिकवणे. तिसरा चरण. करी भक्ताचा सांभाळू, अनाथाचा तू कृपाळू. भावार्थ विश्लेषण. पांडुरंगाचे वर्णन करताना ते म्हणतात की हे देवा, तू खऱ्या भक्तांचा नेहमीच सांभाळ करतोस आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतोस. ज्यांना या जगात कोणीही नाही अशा अनाथांवर तू मायेची सावली धरतोस. तुझा हाच कृपाळू स्वभाव मला ठाऊक असल्याने मी पूर्ण विश्वासाने तुझ्या चरणी आश्रयाला आलो आहे. सामाजिक संदेश. समाजात जे लोक एकाकी आहेत किंवा ज्यांना कोणाचा आधार नाही, अशा निराधार लोकांचा भक्कम आधार आपण बनले पाहिजे. वास्तविक जीवनातील उदाहरण. एखाद्या अनाथालयात किंवा वृद्धाश्रमात जाऊन तिथल्या लोकांना आपला वेळ देणे किंवा त्यांच्या पालनपोषणासाठी आर्थिक मदत करणे. चौथा चरण. आम्ही बहुत अन्यायी, क्षमा करी विठाबाई. भावार्थ विश्लेषण. इथे नरहरी सोनार विठ्ठलाला चक्क एका मातेच्या रूपात विठाबाई अशी प्रेमळ हाक मारत आहेत. ते म्हणतात की आम्ही माणसे स्वार्थी आहोत, आमच्याकडून पावलोपावली अनेक चुका होत असतात, पण जशी एक आई आपल्या लेकराच्या सर्व चुका विसरून त्याला कुशीत घेते, तशीच तू माझी आई बनून माझ्या सर्व चुकांना उदार मनाने क्षमा कर. सामाजिक संदेश. आईच्या प्रेमासारखी निखळ आणि माफ करणारी वृत्ती समाजात प्रत्येकाने एकमेकांप्रती ठेवावी, जेणेकरून कोणाचेही नुकसान होणार नाही. वास्तविक जीवनातील उदाहरण. घरातील लहान मुलाने मोठी चूक केली तरी आई जशी त्याला योग्य रस्ता दाखवते, तसेच समाजाने भरकटलेल्या तरुणांना योग्य मार्ग दाखवणे. पाचवा चरण. आलो पतित शरण, पावन करी नारायण. भावार्थ विश्लेषण. मी एक पतित आणि भरकटलेला जीव आहे, जो जगभराचे सर्व मार्ग शोधून शेवटी थकल्यावर तुझ्या दारी पूर्णपणे शरण आला आहे. हे नारायणा, आता तूच माझ्या अंतःकरणाची शुद्धी कर आणि माझ्या पापांचा नाश करून मला खऱ्या अर्थाने पावन कर, कारण शरणागताला तारणे हेच तुझे मुख्य ब्रीद आहे. सामाजिक संदेश. समाजात ज्या व्यक्तींनी वाईट मार्ग पत्करला होता पण आता त्यांना मनापासून सुधारायचे आहे, त्यांना समाजाच्या आधाराची आणि दुसऱ्या संधीची गरज असते. वास्तविक जीवनातील उदाहरण. शिक्षा भोगून आलेल्या एखाद्या गुन्हेगाराला समाजाने वाळीत न टाकता त्याला पुन्हा नव्याने चांगले आयुष्य सुरू करण्यासाठी रोजगार देणे. सहावा चरण. पापी अमंगळ थोर, कृपा करी दासावर. भावार्थ विश्लेषण. स्वतःमधील दोषांची प्रांजळ कबुली देताना ते म्हणतात की मी अत्यंत पापी आणि अमंगळ विचारांचा माणूस आहे. माझ्यामध्ये कोणताही चांगुलपणा उरलेला नाही, तरीही मी तुझा एक निस्सीम दास आहे आणि याच अधिकाराने मी तुझ्याकडे कृपेची याचना करत आहे. तू मला तुझ्या चरणांपासून कधीही दूर लोटू नकोस. सामाजिक संदेश. माणसाच्या भूतकाळावरून त्याला न पारखता त्याच्यातील चांगल्या गोष्टींना वाव देणे आणि त्याच्याबद्दल भूतदया दाखवणे. वास्तविक जीवनातील उदाहरण. व्यसनाधीन असलेल्या एखाद्या व्यक्तीला समाजातून बाहेर न काढता त्याला व्यसनमुक्ती केंद्रात नेऊन त्याचे आयुष्य सावरण्यासाठी मदत करणे.
7वा चरण, मी तरी अवगुण बहुत. दया करी पंढरीनाथ. भावार्थ विश्लेषण. माझ्या ठाई अनेक दुर्गुण भरलेले आहेत आणि माझ्यात कोणत्याही प्रकारची भक्तीची योग्यता नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. पण हे पंढरीच्या नाथा, तू बाह्य गुणांची परीक्षा न पाहता केवळ आतील भक्तीचा निर्मळ भाव पाहतोस. त्यामुळे माझ्या अवगुणांकडे दुर्लक्ष कर आणि माझ्यावर तुझी अपार दया कर. सामाजिक संदेश. स्वतःमध्ये अनेक दोष असताना आपण नेहमी इतरांकडे बोट दाखवतो. त्याऐवजी स्वतःचे आत्मपरीक्षण करून आपण नेहमी नम्रपणे वागले पाहिजे. वास्तविक जीवनातील उदाहरण. एखाद्या मोठ्या नेत्याने किंवा अधिकाऱ्याने आपल्या चुकीमुळे नुकसान झाल्याचे प्रामाणिकपणे मान्य करणे आणि ती चूक सुधारण्यासाठी स्वतः पुढाकार घेणे. 8वा चरण, दयासागरा अनंता. कृपा करी पंढरीनाथा. भावार्थ विश्लेषण. परमेश्वराच्या अथांग प्रेमाचे वर्णन करताना ते विठ्ठलाला दयेचा महासागर आणि ज्याला कोणताही अंत नाही असा अनंत म्हणून संबोधित आहेत. हे पंढरीनाथा, तुझ्याकडे दयेचा कधीही न संपणारा अथांग साठा आहे. त्यातील केवळ एक कृपेचा थेंब माझ्या जीवनावर शिंपड आणि माझे हे निरर्थक जीवन कृतार्थ कर. सामाजिक संदेश. प्रत्येकाच्या मनात सर्व माणसांबद्दल आणि मुक्या प्राण्यांबद्दल समुद्रासारखी अथांग दया आणि निस्वार्थ प्रेम असावे. वास्तविक जीवनातील उदाहरण. महापूर किंवा भूकंप अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी कोणतीही जात किंवा धर्म न पाहता सर्व गरजूंना अन्नाची आणि निवाऱ्याची तातडीची मदत करणे. 9वा चरण, तुझे नामामृत सार. नरहरी जपे निरंतर. भावार्थ विश्लेषण. अभंगाच्या या शेवटच्या चरणात संत नरहरी सोनार या संपूर्ण शरणागतीचे अंतिम फळ सांगत आहेत. ते ठामपणे म्हणतात की या संपूर्ण चराचरात आणि भवसागरात फक्त आणि फक्त तुझ्या नामाचे अमृत हेच एकमेव जीवनाचे सार आहे. आणि म्हणूनच मी रात्रंदिवस निरंतर केवळ तुझ्याच पवित्र नामाचा जप करत आहे आणि त्यातच मला परमानंद मिळत आहे. सामाजिक संदेश. चांगले विचार आणि सत्कार्य यांचे नेहमी सातत्य ठेवले तरच आयुष्यात खरी शांती मिळते आणि समाज घडतो. वास्तविक जीवनातील उदाहरण. कोणत्याही प्रसिद्धीची किंवा पैशाची अपेक्षा न ठेवता एखादी व्यक्ती आयुष्यभर निस्वार्थपणे समाजसेवा करत राहते आणि लोकांच्या मनात कायमची आदराची जागा निर्माण करते. युवा पिढीसाठी अभंगाचा संदेश. आजची तरुण पिढी प्रचंड टॅलेंटेड आणि महत्वाकांक्षी आहे. पण या स्पर्धेच्या जगात आणि सोशल मीडियाच्या दिखाव्यामध्ये आपण सगळेच एक प्रकारच्या मानसिक दबावाखाली जगत आहोत. संत नरहरी सोनार यांचा शेकडो वर्षांपूर्वीचा हा अभंग आजच्या तरुणाईला एक एकदम खतरनाक आणि डोळे उघडणारा संदेश देतो. आजच्या काळात कोणालाच आपण चुकलोय हे मान्य करायचे नसते. सर्वांनाच आपण कसे परफेक्ट आहोत हे जगाला दाखवायचे असते. पण संत नरहरी महाराज साक्षात देवासमोर उभे राहून छातीठोकपणे सांगतात की माझ्याकडून अपराध झाले आहेत आणि माझ्यामध्ये अनेक अवगुण आहेत. मित्रांनो, स्वतःच्या चुका आणि कमकुवतपणा मान्य करणे हे एखाद्या कमकुवत माणसाचे काम नसून ते एका अत्यंत धाडसी आणि खऱ्याखुऱ्या माणसाचं लक्षण आहे. जेव्हा तुम्ही स्वतःचा इगो बाजूला ठेवून स्वतःच्या चुका मान्य करता तेव्हा तिथूनच तुमच्या खऱ्या प्रगतीची आणि शिकण्याची सुरुवात होते. आजच्या काळात डिप्रेशन, स्ट्रेस आणि एन्झायटी या शब्दांनी तरुणाईला वेढले आहे. अशा वेळी हा अभंग आपल्याला सांगतो की जगात असा एक आधार आहे जो तुम्हाला तुमच्या सर्व चुकांसकट आणि अवगुणांसकट स्वीकारायला तयार आहे. तो आधार म्हणजे तुमची श्रद्धा. तुम्ही तिला देव म्हणा किंवा निसर्ग म्हणा. मीच सर्व काही करतो हा अहंकार जेव्हा गळून पडतो आणि तुम्ही तुमचे सगळे टेन्शन त्या एका सर्वोच्च शक्तीवर सोपवून स्वतःला पूर्णपणे सरेंडर करता तेव्हा तुमच्या डोक्यावरचे ओझे एकदम हलके होते. ती शक्ती अनाथांचा सांभाळ करणारी आहे असा विश्वास मनाला एक प्रचंड शांती देतो. अभंगाच्या शेवटी म्हटले आहे की नरहरी जपे निरंतर. आज आपण 2 दिवस मेहनत घेतो आणि तिसऱ्या दिवशी रिझल्ट शोधतो. पण यश मिळवायचे असेल तर कामात आणि ध्येयात निरंतर सातत्य असावे लागते. विठ्ठलाचे नाव निरंतर घेणे याचा आजच्या काळातील अर्थ म्हणजे आपल्या ध्येयावर आपले लक्ष निरंतर केंद्रित करणे, त्यात खंड पडू न देणे. म्हणूनच तरुणांनो, हा खोटा अभिमान बाजूला ठेवा. चुका झाल्या तर त्यातून शिका आणि त्या मोठ्या मनाने मान्य करा. स्वतःच्या मनाला शांत ठेवण्यासाठी एक श्रद्धास्थान नक्की ठेवा आणि आपल्या ध्येयाकडे निरंतर वाटचाल करत राहा. हीच ती खरी यशाची आणि समाधानाची चावी आहे. धन्यवाद. माणूस कितीही मोठा झाला तरी त्याच्या हातून चुका या होतातच. पण त्या चुका मान्य करून ईश्वरासमोर किंवा निसर्गासमोर अत्यंत नम्रपणे उभे राहणे यातच माणसाचा खरा मोठेपणा दडलेला आहे. भगवंत हा दयेचा सागर आहे. तो आईसारखी क्षमा नक्कीच करतो. विचारांची धार आणि भक्तीचा आधार हेच आहे संतांच्या वाणीचं सार. ऐकायला खूप मिळतं पण समजायला भाव लागतो. भावार्थ संतवाणी तुमच्या आयुष्यात तोच बदल घडवण्यासाठी सज्ज आहे. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या त्या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊया. कमेंटमध्ये माऊलीचा जयघोष करा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.